हॅलो फ्रेंड्स, लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं बोर्स थेरी ऑफ हायड्रोजन ॲटम आणि आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहे त्याच थेरीचे आपण काय बघणार आहे लिमिटेशन बघणार आहोत. लिमिटेशन्स ऑफ बोर्स थेरी ऑफ हायड्रोजन ॲटम. फर्स्ट लिमिटेशन बघा काय आहे, स्पेक्ट्रा ऑफ मल्टी इलेक्ट्रॉन स्पेसिस. हा काय आहे, हे जे मल्टी इलेक्ट्रॉन स्पेसिस आहे त्या स्पेसिसचा स्पेक्ट्रा काय केलेला आहे बोर्स थेरीने एक्सप्लेन केलेला नाही. बोर्स थेरीला आपण काय म्हटलेलो आहे, बोर्स थेरी ऑफ हायड्रोजन ॲटम स्पेसिफाय केलेला आहे की हायड्रोजन ॲटम साठी ती थेरी काय केलेली आहे, त्या थेरीने काय दिलेले आहेत, पोस्टुलेट्स दिलेले आहेत. मग आपल्याला माहिती आहे हायड्रोजन ॲटम मध्ये काय असतो, एकच इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतो. मग त्या हायड्रोजन ॲटमचा स्पेक्ट्रा काय केलेला आहे, बोर्स थेरीने एक्सप्लेन केलेला आहे. पण हायड्रोजन पेक्षा म्हणजे एक इलेक्ट्रॉन पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स असणाऱ्या स्पेसिसचा स्पेक्ट्रा काय केलेला आहे, या बोर्स थेरीने एक्सप्लेन केलेला नाही. हे काय आहे, त्याचं पहिलं लिमिटेशन आहे किंवा ड्रॉबॅक आहे. पहिलं काय आहे, स्पेक्ट्रा ऑफ मल्टी इलेक्ट्रॉन स्पेसिस या थेरीने एक्सप्लेन केलेलं नाही. मल्टी म्हणजे काय, एक पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असलेल्या स्पेसिसचा स्पेक्ट्रा. नेक्स्ट बघा, झीमन अँड स्टार्क इफेक्ट काय केलेला आहे, ह्या बोर्स थेरीने एक्सप्लेन केलेलं आहे. आता हे काय आहे, झीमन आणि स्टार्क इफेक्ट. जेव्हा जी स्पेसिस आहे ती काय केलेली असेल, मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण जर तिला स्टडी करत असू तर त्या फील्ड मुळे काय होतं, जर एक लाईन येणार असेल स्पेक्ट्रल लाईन मध्ये तर ती काय होते, आणखीन पुढच्या फर्दर लाईन्स मध्ये स्प्लिट होते. त्याला आपण काय म्हणतो, स्प्लिटिंग ऑफ लाईन्स. मग काय पॉइंट काय आहे, झीमन आणि स्टार्क इफेक्ट. जेव्हा मॅग्नेटिक फील्ड मध्ये स्पेसिस ठेवलेले असते तेव्हा जो इफेक्ट आहे तो त्याला काय म्हणतो आपण, झीमन इफेक्ट. आणि जर सपोज मॅग्नेटिक फील्डच्या ऐवजी आपण काय केलं, इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ती स्पेसिस ठेवली. स्पेसिस म्हणजे काय आपला असणार आहे इथं हायड्रोजन ॲटम, जो आपण काय केला इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवला आणि त्याच्यानंतर आपण काय केलं, त्याच्यातून स्टडी केलेला आहे की कशा लाईन्स दिसतात. आता स्पेक्ट्रा कसा दिसतो बघा, स्टार्टिंगला जर आपण काय केलेलं असेल, मॅग्नेटिक फील्ड दिलेलं नसेल किंवा काय केलेलं असेल, कुठलंही फील्ड इलेक्ट्रिक फील्ड जर अप्लाय केलेलं नसेल तर आपण काय सांगतो, लाईन काय सपोज एक दिसणार असेल तर जेव्हा आपण काय करतो, मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करतो किंवा इलेक्ट्रिक फील्ड काय करतो अप्लाय करतो तेव्हा ह्या लाईनचं काय होतं, स्प्लिटिंग होतं. ही लाईन आपल्याला काय दिसतात, 2 मध्ये किंवा 3 मध्ये स्प्लिट झालेली दिसते. याला आपण काय म्हणतो, झीमन इफेक्ट किंवा स्टार्क इफेक्ट. मग काय सांगतोय आपण, मॅग्नेटिक फील्ड मुळे जर स्प्लिटिंग येत असेल तर त्या इफेक्टला काय म्हणतो आपण, झीमन इफेक्ट. आणि इलेक्ट्रिक फील्ड मुळे जर स्प्लिटिंग होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, स्टार्क इफेक्ट. मग हे जे दोन इफेक्ट आहेत ते काय केलेले आहे, त्या बोर्स थेरीने एक्सप्लेन केलेले नाही. नेक्स्ट बघा, ड्युएल नेचर ऑफ एन इलेक्ट्रॉन. हा पॉइंट आपण काय केलेला आहे, अगोदर स्टडी केलेला आहे. इलेक्ट्रॉन काय करतो, दोन टाईपचे नेचर दाखवतो, एक वेव्ह नेचर दाखवतो आणि दुसरं पार्टिकल नेचर दाखवतो. कोणकोणते नेचर दाखवतो, एक वेव्ह नेचर आणि दुसरं पार्टिकल नेचर. या पॉइंटचा जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी हा काय करेन, व्हिडिओ ऍड करेन, तेथून तुम्ही पाहू शकता. काय करतो, इलेक्ट्रॉन जो आहे तो काय करतो, ड्युएल नेचर दाखवतोय. म्हणजेच तो काय दाखवतोय, वेव्ह नेचरचे प्रॉपर्टीज पण दाखवतोय आणि पार्टिकल नेचरच्या पण प्रॉपर्टी दाखवतोय. ही जी प्रॉपर्टी आहे इलेक्ट्रॉन्सची ती काय केलेली आहे, बोर्स थेरीने एक्सप्लेन केलेली नाही. नेक्स्ट बघा, हायझेनबर्ग्स अनसर्टनिटी प्रिन्सिपल. हा पण पॉइंट आपण काय केलेला आहे, स्टडी केलेला आहे. ज्याच्यात आपण काय सांगतो, कोणत्याही मायक्रो वस्तू असेल, छोटी वस्तू असेल, इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन सारखी, तर आपण त्या पार्टिकल साठी काय करू शकत नाही, त्याची पोझिशन आणि मोमेंटम आपण काय करू शकत नाही, ऍट अ टाइम डिटरमाइन करू शकत नाही. पोझिशन अँड मोमेंटम आपण काय करू शकत नाही, ऍट अ टाइम एकाच टाइमला आपण दोन्हीही अॅक्युरेटली डिटरमाइन करू शकत नाही. हे काय आहे, हायझेनबर्ग्स अनसर्टनिटी प्रिन्सिपल आहे. मग हे जे प्रिन्सिपल आहे ते काय केलेलं आहे, बोर्स थेरीने एक्सप्लेन केलेलं आहे. ऍक्च्युअली करायला हवं होतं, कारण हायड्रोजन मध्ये काय आहे, इलेक्ट्रॉन आहे, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन पण आहे. मग हे जे प्रिन्सिपल आहे ते ह्या हायड्रोजन ॲटम वरती पण अप्लाय व्हायला हवं होतं, पण ते काय झालेलं नाही, तिथं अप्लाय केलेलं नाही. किंवा हे आपण काय म्हणू शकतो, बोर्स थेरीचं काय आहे, एक लिमिटेशन आहे. नेक्स्ट बघा, 5वा पॉइंट काय सांगतोय, ऑर्बिट काय आहे, सर्क्युलर पाथ आहे. असं कोणी सांगितलं, बोर्स थेरी मध्ये एक पॉस्ट्युलेट बघितलं आपण, सेकंड वाला, ज्याच्यात काय सांगतो आपण, इलेक्ट्रॉन काय करतात, एका सर्क्युलर परमिटेड पाथ मध्ये, ज्याला आपण ऑर्बिट म्हणतो, त्याच्यामध्ये काय होतात, रिव्हॉल्व होतात. मग ऍक्च्युअली आपण जर बघितलं तर ऑर्बिट काय आहे, 3 डायमेन्शनल पाथ आहे, जो काय आहे न्यूक्लियसच्या तिन्ही डायमेन्शन्स मध्ये काय झालेलं आहे, एक्सपांड झालेलं आहे. त्याला आपण आता काय म्हणतो, ऑर्बिट म्हणतो. मग ती ऑर्बिट कशी आहे, सर्क्युलर पाथ नसून कसा आहे, 3D पाथ आहे. हे नंतर काय झालं, स्टडी केल्यानंतर समजलं. मग हे काय आहे, बोर्स थेरीचं आणखी एक लिमिटेशन आहे जे काय सांगतं, ऑर्बिट काय आहे, एक सर्क्युलर पाथ आहे. नेक्स्ट बघा, 5
हायपर फाईन स्ट्रक्चर इन स्पेक्ट्रल लाईन्स. स्पेक्ट्रल लाईन्स मध्ये फाईन आणि हायपर लाईन्स काय केलेले आहेत ह्या थेरीने एक्सप्लेन केलेले नाहीत. आपण आता हे जे बघितलं, एक लाईन होती, ती लाईन काय झाली, मॅग्नेटिक फील्ड अप्लाय झाल्यामुळे काय झाली, स्प्लिट झाली. याला आपण काय म्हणतो, फाईन लाईन्स. ठीक आहे, ह्या लाईन्स काय झाल्या, फाईन लाईन्स. याच्यानंतर जर आपण आणखी काय केलं, इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलं तर ती पुढे आलेली लाईन पण काय होते, फर्दर स्प्लिट होते स्पेक्ट्रल लाईन. ह्याला आपण काय म्हणतो पुढं, हायपर फाईन लाईन. समजते का बघा. फर्स्ट लाईन होती जी नॉर्मल येते मॅग्नेटिक फील्ड आणि इलेक्ट्रिक फील्ड नसताना. जर सपोज आपण काय केलं, मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलं तर ती काय झाली, दोन लाईन्स मध्ये स्प्लिट झाली. याला काय म्हणतो आपण, फाईन लाईन्स. आणि जर सपोज इथून पुढं जेव्हा त्याचं स्प्लिटिंग झालेलं असेल मॅग्नेटिक फील्डमुळे, त्याच्यानंतर आणखी आपण काय केलं, इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलं आणि आणखीन त्या लाईन्सचं फर्दर स्प्लिटिंग झालं तर त्याला आपण काय म्हणतोय, हायपर फाईन लाईन्स. ठीक आहे, ह्या लाईन्स काय केलेल्या आहेत, या बोर्स थेरीने एक्सप्लेन केलेल्या नाहीत. याचं रिझन काय आहे, तर मेन पॉईंट काय सांगितलं होतं आपण, झीमन इफेक्ट आणि स्टार्क इफेक्ट काय केलेला आहे, या थेरीने एक्सप्लेन केलेला नाही. त्यामुळे काय होणार आहे, ह्याच्या दोन इफेक्टमुळे येणाऱ्या ज्या लाईन्स आहेत, कोणत्या, फाईन आणि हायपर फाईन लाईन्स, ह्या आपण काय केलेल्या आहेत, स्पेक्ट्रल लाईन्स त्या थेरीने एक्सप्लेन केलेल्या नाही. नेक्स्ट बघा, 7वा पॉईंट काय आहे, रिलेटिव्ह इंटेन्सिटीज ऑफ स्पेक्ट्रल लाईन्स टू सर्टन लिमिट्स. काय केलं, ह्या बोर थेरीने काय केलं, रिलेटिव्ह इंटेन्सिटी सांगितली स्पेक्ट्रल लाईन्सची. सपोज दोन स्पेक्ट्रल लाईन्स आहेत, एक इथं आहे, एक इथं आहे. आपण काय कन्सिडर केलं, दोन स्पेक्ट्रल लाईन्स आहेत. मग ठराविक आपल्याला स्पेक्ट्रा असा दिसतो की ज्याच्यात काय दिसतं, ह्या लाईन्स काय दिसतात आपल्याला, डार्क दिसतात किंवा इंटेन्स दिसतात. ठीक आहे, काय म्हणलं आपण, कशा दिसतात, इंटेन्स दिसतात. आणि हा आपल्याला कशा दिसतात, एकदम लाईट दिसतात. ठीक आहे, ही जी इंटेन्सिटी आहे रिलेटिव्ह, ही लाईन काय दिसली आपल्याला, लाईट कलर मध्ये दिसली आणि ही काय दिसली, इंटेन्स म्हणजे डार्क आपल्याला ब्राईट कलर मध्ये दिसली. तर आपण काय म्हणतो, त्याच्यात काय आहेत, आपण रिलेटिव्हली काय सांगू शकतो, ही लाईट आहे ती काय, ही लाईन आहे ती काय आहे, लाईट इंटेन्सिटीची आहे आणि काय आहे, जास्त इंटेन्सिटीची आहे. हे जे रिलेटिव्ह इंटेन्सिटीज आहेत त्या सर्टन लिमिट्स पर्यंतच काय केलेल्या, त्या बोर थेरीने एक्सप्लेन केलेल्या आहेत. त्याच्यानंतर त्या लिमिटच्या बाहेर गेल्यानंतर त्या लाईन्स किंवा ह्या इंटेन्सिटी ज्या आहेत, रिलेटिव्ह इंटेन्सिटी, त्या काय केलेल्या आहेत, त्या बोर थेरीने एक्सप्लेन केलेल्या नाहीत. नेक्स्ट बघा, 8वा पॉईंट आहे, वाय सम एनर्जी लेवल शुड बी व्हेरी क्लोज टुगेदर. ठराविक एनर्जी लेवल जर आपण खूप लांब गेलो न्यूक्लियस पासून तर त्या काय होतात, लांब जात जाईल तसं काय होतात, त्या एनर्जी लेवल्स एकमेकांच्या खूप जवळ 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 असतात. मग असं का असतं, तर याचं रिझन काय केलेलं आहे, ह्या बोर्स थेरीने सांगितलेलं आहे. आता हा पॉईंट काय आला, तर आपण काय बघितलेलं आहे, डेल्टा इज इक्वल टू काय सांगितलं होतं आपण, E2 - E1. जेव्हा इलेक्ट्रॉन हायर लेवल मधून लोअर लेवल किंवा लोअर लेवल मधून हायर लेवल मध्ये जातो तेव्हा तो काय करतो, एनर्जी ऍब्सॉर्ब करतो किंवा एनर्जी इमिट करतो. हा पॉईंट आपण काय बघितला, बोर्स थेरीमध्ये बघितलेला आहे. मग त्याच्यावरून आपण काय सांगतो की बोर्स थेरीने हे का नाही सांगितलं की ठराविक डिस्टन्स गेल्यानंतर न्यूक्लियस पासून किंवा काही एनर्जी लेवल्स असतात त्या एकमेकांच्या खूप जवळ जवळ का असतात. ठीक आहे, हे काय आहे, बोर्स थेरी ऑफ हायड्रोजन ऍटम या पॉइंटचे काय आहेत, लिमिटेशन्स आहेत. परत रिकॅप करू आपण. पहिलं काय सांगितलं, स्पेक्ट्रा ऑफ मल्टी इलेक्ट्रॉन स्पेसिस, एकपेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असलेल्या स्पेसिसचा स्पेक्ट्रा काय केलेला आहे, बोर थेरीने एक्सप्लेन केलेला नाही. नेक्स्ट बघा, झीमन इफेक्ट जो कशामुळे येतो, मॅग्नेटिक फील्डमुळे येतो आणि स्टार्क इफेक्ट जो कशामुळे येतो, इलेक्ट्रिक फील्डमुळे येतो. आता हे कधी अप्लाय होतील, जेव्हा सपोज आपण स्पेसिस घेतलेले असेल हायड्रोजन ऍटम, त्या स्पेसिसला आपण स्पेक्ट्रा स्टडी करत असताना जर मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलेला असेल तर झीमन इफेक्ट येतो आणि इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलेला असेल तर स्टार्क इफेक्ट येतो. त्यानंतर ड्युएल नेचर ऑफ एन इलेक्ट्रॉन, एक इलेक्ट्रॉन काय करू शकतो, दोन नेचर दाखवू शकतो, वेव्ह नेचर आणि पार्टिकल नेचर. हे पॉईंट आपण बघितलेले आहेत. हे जे नेचर आहे इलेक्ट्रॉनचं, ड्युएल नेचर, हे काय केलेलं आहे, बोर्स थेरीने एक्सप्लेन केलेलं नाही. नेक्स्ट बघा, हायझेनबर्ग्स अनसर्टन्टी प्रिन्सिपल पण ह्या बोर्स थेरीने एक्सप्लेन केलेलं नाही. ते काय सांगतं, पोझिशन आणि मोमेंटम आपण प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन साठी ऍट अ टाइम ऍक्युरेटली काढू शकत नाही. नेक्स्ट बघा, ऑर्बिट काय आहे म्हणून सांगितलं, बोर्स थेरीने एक सर्क्युलर पाथ आहे, पण आपल्याला माहिती आहे ऑर्बिट काय आहे, एक 3D पाथ आहे. आता सर्क्युलर आणि 3Dचा अर्थ काय, सर्क्युलर म्हणजे एकाच मोशननी सर्क्युलर डिरेक्शननी फॉलो करतोय आणि आपण जर काय म्हणलं 3D पाथ आहे तर काय धरू, हा सेंटर असेल तर इलेक्ट्रॉन असा पण फिरू शकतो, असा पण फिरू शकतो, कोणत्याही डिरेक्शननी तो काय करू शकतो, त्या ऑर्बिटची डिरेक्शन डिफाईन करू शकतो. म्हणजे एखादी ऑर्बिट काय असू शकते,
या डिरेक्शनने असू शकते, एक्स डिरेक्शनने असू शकते, दुसरी वाय डिरेक्शनने असू शकते, तिसरी झेड डिरेक्शनने असू शकते. असं नाही की सेंटरला काय आहे, न्यूक्लियस आहे, एक ऑर्बिट सर्क्युलर आहे, एक्सच डिरेक्शनला आहे, दुसरं पण वाय एक्सच डिरेक्शनला आहे, तिसरं पण एक्सच डिरेक्शनला आहे. एक्स वाय झेड तिन्ही डिरेक्शन्सना ऑर्बिट्स असू शकतात. नेक्स्ट पॉईंट बघा, फाईन आणि हायपर फाईन स्ट्रक्चर आहे स्पेक्ट्रल लाईन्स मधलं, ते काय केलेलं आहे ह्या थेरीने एक्सप्लेन केलेलं नाही. तुम्हाला सांगितलं सुरुवातीला एक लाईन येत असेल, मॅग्नेटिक फील्डमुळे 2 होतील, परत इलेक्ट्रिक फील्डमध्ये 2 लाईन्सचं परत 3 मध्ये स्प्लिटिंग होईल. ह्या ज्या फाईन आणि हायपर फाईन लाईन्स आहेत त्या लाईन्स काय केलेल्या त्या मोर्स थेरीने एक्सप्लेन केलेल्या नाही. नेक्स्ट बघा, रिलेटिव्ह इंटेन्सिटी ऑफ स्पेक्ट्रल लाईन्स ऑर टू सर्टन लिमिट्स. काय केलं, रिलेटिव्ह इंटेन्सिटी, ठराविक लाईन्स ब्राईट का दिसतात, ठराविक लाईट का दिसतात, याचं रिझन काय केलेलं आहे बोर थेरीने एक्सप्लेन केलेलं नाही. नंतर काय सांगितलं, ठराविक एनर्जी लेवल्स आहेत त्या एकमेकांच्या खूप जवळ का आहेत हे सुद्धा काय केलेलं आहे या बोर थेरीने एक्सप्लेन केलेलं नाही. तर हे काय होत्या लिमिटेशन्स ऑफ बोर थेरी ऑफ हायड्रोजन ॲटम. पॉइंट समजला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या फ्रेंड्स सोबत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.